हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत, कृष्णाला घराबाहेर घालवणाऱ्या बाळजाबाई आता स्वतःहूनच कृष्णाला रांगडे पाटलांच्या वाड्यात थाटामाटात मान सन्मानाने परत घेऊन येणार. आता नेमकं असं काय घडणार की बाळजाबाईंनाच कृष्णाला वाड्यावर परत आणावं लागणार, हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की पूजाला आता दुष्यंतने घरातून हकललं आहे. पूजा स्वतःच्या घरी आलेली आहे, पण पूजाला आता खरं तर खूपच जास्त राग आला आहे. पूजा विचार करते, डीने चक्क त्या भिकारड्या कृष्णासाठी मला स्वतःच्या घरातनं बाहेर काढलं. डी स्वतःला काय समजतो? नाही, जर लग्न झाल्यानंतर त्याला जन्माची अद्दल घडवली ना, तर मी सुद्धा नावाची पूजा नाही, पूजा कोल्हापुरे. आणि त्या बाळजाबाई माझा वापर करून घेतला आणि आता मात्र मला जेव्हा डी घरातनं बाहेर काढत होता तेव्हा मात्र त्यांच्या तोंडातनं अवक्षर निघाले नाही. असं कसं वागू शकतात या? नाही, जर यांना जन्माची अद्दल घडवली ना, तर मी कोल्हापुरे ना. दोघं बाप बेटे एकमेकांना काय समजतात मला काही कळतच नाही. आई असली मुलगात असला, स्वतःच्या फायद्यापुढे यांना काही दिसत नाही. काय तर म्हणे त्या कृष्णावर प्रेम करतोय डी, त्याला कृष्णाची लायकी आहे का भिकारडी कुठची? तर आता इकडे कृष्णा ही शेतावर जाऊ लागलेली असते. घरात किती दिवस राहणार? शेवटी कामधंदा तर केलाच पाहिजे. काम नाही केलं तर खायला कुठनं मिळणार? खायला नाही मिळणार तर कसं बरं होणार? असं समजा ती पूजेला सांगते आणि म्हणते, पूजे आणि आता मलाच नग अडवू तू, उलट तू बी माझ्या संगत बिगीनं कामावर चल. अगं पूजे, का उगाच तुला वेळ वाया घालवायचा आहे, चल की. आणि मग आता पूजा आणि कृष्णा ह्या दोघीही आता एकत्र चहा नाश्ता करायला बसतात. चहा नाश्ता करून झाल्यावर आता लगेचच कृष्णा म्हणते, बघते चल आता मी निघतो, वावरात जायचं आहे आणि तू भाकर तुकडा घे आणि लगोलग माझ्या मागोमाग तू बी निघ. काय बंड्या कुठं आहे? त्याला पण घेऊन जायलोय. अगं आता कापणी जवळ आली, कापणी पटपट केली पाहिजे का नाही? चल 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 मी निघतो, बघते येतो ग. एवढं बोलून कृष्णा तिकडनं जाते. त्याबरोबर आता लगेचच सावित्री विचार करते, कृष्णा शेतावर जायला म्हणजे नक्कीच दुष्यंत सरकार बी तिकडे शेतात येणार ह्या कृष्णीला मनविण्यासाठी. मग जर तिकडं दुष्यंत सरकारानं कृष्णी एकत्र आले आणि मग कृष्णीचं मन पालटलं तर मग मात्र माझ्या पूजेसाठी हे समजा उघड होऊन बसेल. नाही नाही नाही, काहीतरी करायला हवं. मग लगेचच आता सावित्री ही पूजाला सांगते, पूजे एक काम कर, तू एक काम कर, वावरात जा. त्यावर पूजा म्हणते, काय मी आणि शेतात? त्यावर सावित्री म्हणते, अगं होय, असं काय करायलास पूजे? अगं ती कृष्णा वावरात गेल्या ही गोष्ट दुष्यंत सरकारसनी इकडनं तिकडनं कळणारच आहे. आता तिला मनवण्यासाठी दुष्यंत सरकार बी वावरात जाणार आणि ते जर तिथं वावरात गेले तर मग ती दोघंजण एकत्र येणार. आणि जर त्या दोघांनी एकत्र आल्याच्या नंतर त्या कृष्णीचं काय मन बिन पालाटलं आणि तिला वाटलं की मी दुष्यंत सरकारांच्या बरोबर राहू शकतोय आणि जर ती दुष्यंत सरकारांबरोबर राहू लागली, वाड्यावर परत जायचं म्हणू लागली, तर आपण काय करणार आहोत? आधी दुष्यंत सरकारांचं मन तुला जिंकायचं आहे, त्यामुळं तुला बी वावरात जावंच लागल. आणि त्याशिवाय त्या कृष्णीनं तुझी एवढी काळजी बिळजी घेतल्या असं दुष्यंत सरकार त्या दिवसाला आपल्याला एवढं बोललं. मग जर आपण त्या कृष्णीला भिकारडीला एकटीलाच वावरात पाठवली तर त्यासनी राग नाही का यायचा? उलट जर तू तिची काळजी घेतेस असं ढोंग केलंस तर त्यासनी बरं वाटेल. पूजा म्हणते, हो ग आई, वाव, अमेझिंग आहेस हा यार तू, खरंच काय ग्रेट आयडिया दिलीस. माझ्या तर लक्षात या सर्व गोष्टी आल्याच नव्हत्या. बरं चल, काही हरकत नाही, मी सुद्धा निघते. चल चल आई, मला ना एक काम कर, स्कार्फ दे. बाहेर ना खूप ऊन आहे आणि डस्टसुद्धा आहे. त्या डस्टमुळे आणि उन्हामुळे ना माझी स्किन पूर्ण टॅन होऊन जाईल. दे दे. मग पूजा आता पूर्ण चेहऱ्याला स्कार्फ गुंडाळते. हातानं सुद्धा ती आता स्कार्फने कवर करून घेते आणि आता ती शेतात येते. शेतात येऊन आता ती मातीत उतरायला जाणारच असते, इतक्यात तिचा पाय शेणात पडतो. त्याबरोबर पूजा म्हणते, इव काय हे, फर्स्ट डे मी येत होते आणि हे असं सगळं, म्हणून मला नाही आवडत शेत. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं पूजे पाय धू, त्यात काय एवढं? त्याबरोबर पूजा आता पाय धुते आणि मग आता ती म्हणत असते, सो कृष्णा मी सुद्धा तुला हेल्प करते हां. आणि मग आता पूजा ही शेतामध्ये येते. आता खरं तर पूजा मनात म्हणत असते, ह्या भिकारड्या कृष्णाबरोबर मला शेतात काम करावं लागतं आहे, हे सगळं मी फक्त आणि फक्त डीला मनवण्यासाठी करते. पण त्याला मात्र माझ्या या सर्व कष्टांची, माझ्या या सर्व मेहनतीची काही पर्वाच नाही आहे. ह्याला मात्र मस्त निवांत मज्जा करायची, याला त्या कृष्णाला मिळवायचं आहे, कृष्णाबरोबर आयुष्य घालवायचं आहे.
तर आता इकडं कृष्णा ही सगळ्या मजदुरांना सांगत असते, हे बघा बिगीनं हात चालवा, आधीच एकतर आपली समधी कापणी बाकी आहे, आपलं वावर मोठंच्या मोठं आहे, त्यामुळं पटपट काम झालं पाहिजे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंतसुद्धा असतो. मग दुष्यंत विचारतो, मालकीनबाई काय मिळणार काय मग आमसनी बिगीनं कामं केल्यावर? आता दुष्यंतनं असं म्हणल्यावर कृष्णा म्हणते, अरे असं काय? इतक्यात कृष्णा बघते की तिकडे तर दुष्यंत आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही मध्ये करू नका. दुष्यंत म्हणतो, अगं असं काय करतेस कृष्णा, मी तर तुझ्याकडे काम करण्यासाठी आलो आहे आणि मला म्हणतात शेतात आलेल्या मजदुराला कधी मागे पाठवायचं नसतं. आम्ही शेतकरी आहोत, मी शेतात जात नसलो तरीसुद्धा आपल्या घरात शेती खूप केली जाते आणि शेतीचा हा नियम आहे. शेतात आलेल्या कामगाराला कधीही असं माघारी पाठवायचं नाही, कारण मग जर त्याला मागे पाठवलं तर त्याला बिचारायला पैसे मिळणार नाही तर तो त्याच्या घरी धान्य घेऊन जाऊ शकणार नाही. धान्य नाही नेलं तर त्याच्या घरचे काय खाणार, बिचाऱ्यांना उपासमार करावी लागणार ना. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमच्याकडे कशाची कमी आहे हो, धनधान्य काय कमी आहे आपल्या घरला? त्यावर दुष्यंत म्हणतो, आपल्या घरात कसलीच कमी नाही आहे. कृष्णा म्हणते, तुमच्या घरात म्हणत होतो म्या. हे बघा दुष्यंत सरकार, उगाच ऐका नाही, तुम्ही हे शब्दाचं खेळ करणं थांबवा. मला ना अजिबात येळ नाही आहे बघा तुमच्याबरोबर उगाचच्या शब्दांचे खेळ खेळत बसण्यासाठी. मला लई कामं आहेत आणि पटपट समधी कामं संपवायची बी आहेत. ए बंड्या, तू काय बघत बसलाय, चल लाग बिगी कामाला. ओ शिरप्या काका, तुम्ही काय बघताय, चला आवराव पटपट, आमच्याकडं नंतर बघा. गंगू काकू, चला की, आटपा हात लावा. त्याबरोबर आता सगळीच लोक पटपट कृष्णाला कामं करतोय ग पोरी आम्ही, तू जरा निवांतच कर असं म्हणत असतात. कृष्णा म्हणते, आता काय निवांत करण्याची वेळ उरली नाही, आता बिगीनं काम करावंच लागणार आहे मला बी. आता माझं वावर झालं की ह्या गंगू काकूंचं वावर आहेच की काय हो. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा पूजाला म्हणते, पूजा तू बी कर की काम, तू काम करायला आल्यास ना व? पूजा म्हणते, हो तू कर ना. मग आता कृष्णा आणि बाकीची सगळी लोक कामाला लागल्यानंतर पूजा अलगच बघते की दुष्यंतसुद्धा एका बाजूला कापतोय. मग दुष्यंत हा कापत असतो. मग आता पूजासुद्धा कापायच्या बहाण्याने तिकडेच जाते आणि आता दुष्यंत तिकडे कापत असताना पूजा ही त्याच्या शेजारी बसते आणि त्याला म्हणत असते, डी अरे काय सुरू आहे हे सगळं, प्लीज असं नको ना करू. डी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला माहिती आहे, आणि तुझंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे हे सुद्धा मला माहिती आहे. मग तरीही हे सगळं काय सुरू आहे, तू का उगाच त्या कृष्णाच्या मागे लागतोयस, का उगाच तू त्या कृष्णाचा नाद करतोयस? डी अरे बघ ना, आता तर तिने स्वतःहून सुद्धा ही गोष्ट कबूल केली आहे की आपण दोघंच एकमेकांसाठी बनलोय. मग आता जर तिने सुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे तर तुला काय हरकत आहे, बाद झालं हे सगळं. त्यावेळी पूजा दुष्यंतच्या खूप जास्त जवळ जात असते, पण दुष्यंत तिला स्वतःपासून लांब ढकलतो आणि लिमिट क्रॉस करू नकोस पूजा, माझं प्रेम आहे कृष्णावर आणि फक्त कृष्णावरच आहे असं म्हणतो. आणि आता बरोबर त्याच वेळी कृष्णासुद्धा शेताच्या बांधावर पाणी प्यायला चाललेली असते आणि तिने दुष्यंतचे हे शब्द ऐकलेले असतात. त्यावेळी मग कृष्णाच्या लक्षात एक गोष्ट येते, याचा अर्थ दुष्यंतचं पूजावरती प्रेम नाही तर त्याचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. पण मग कृष्णा विचार करते, जरी दुष्यंत सरकारांचा आत्ता पूजेवर प्रेम नसलं तरी बी पूजाचा जीव तर दुष्यंत सरकारांवरच जडलेला आहे आणि म्या बाला सबूत दिला आहे की पूजाला, भक्तीला आणि आईला तिघींना बी कायम सुखात ठेवन, आनंदी ठेवन, खुश ठेवन. आणि जर पूजेला दुष्यंत सरकार आवडत असेल तर मग जर म्या दुष्यंत सरकारांबरोबर संसार केला तर अर्थात पूजेला तिचं प्रेम गमवावं लागणार. त्यामुळं मला हे समज नाहीच चालायचं, मला त्या दोघांपासून लांब राहावंच लागणार. त्याबरोबर इकडे अढळराव हे देवी आईजवळ प्रार्थना करत असतात. ते देवी आईला मागत असतात की आई अगं काय खेळ सुरू केला आहेस हा, माझा लेक एवढा अफाट प्रयत्न करायला आहे कृष्णेला मनविण्याचा आणि तरी बी कृष्णा माझ्या लेकाचं काय बी ऐकणं झाल्या. तूच मला आधी कृष्णाच्या रूपानं वाट डावलीस बाळजासारख्या बाईचा खरा चेहरा गावासमोर माझ्या लेकासमोर उघड करण्यासाठी, आणि आता त्याच पोरीला तूच दुष्यंतपासनं ह्या घरापासनं दूर करून टाकल्यास. जर कृष्णा इथं राहिलीच नाही तर कसं होणार आहे समजा शक्य. काय बी कर आई, पर कृष्णाला लवकरात लवकर ह्या घरात परत आण. जर कृष्णा ह्या घरातनं बाहेर पडली नव्हं तर बाळजासारख्या कपटी, नीच आणि हलकट बाईचा चेहरा पुण्यांदा जगासमोर आणण्याचं जे काय मी धाडस दाखवत होतो ते समज तसंच राहील आणि समज वाया जाईल बघ. आता समज आई तुझ्या हातात आहे, तू फक्त मला
आधार वाटत्यास म्हणून म्या तुझ्याजवळच माझं गारानं बोलून दाखवायलो. काय बी कर पण कृष्णाला ह्या घरात परत आण. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ चहा पित असलेल्या बाळजाबाईंना आमदार साहेबांचा फोन आलेला असतो. बाळजाबाई फोन उचलतात आणि काय मग साहेब, आज चक्क तुम्हासनी आमची आठवण आली, काय विशेष असं विचारतात. त्याबरोबर आमदार साहेब बाळजाबाईंना म्हणतात, अहो बाळजाबाई, आम्ही काय सांगायचं, तुमच्याकडं काय सुरू आहे ते तुम्हीच सांगा. काय अहो, तुम्ही तुमच्या सुनेला घरातनं बाहेर काढल्या आणि तुमचा लोक तुमच्या सुनेला मनवत अख्ख्या गावात फिरायलाय, शेतातली कामं करायलाय. हे आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पोराला शोभतंय होय? सरपंच हायसा नवं तुम्ही पाचगावच्या. तुमचा पोरगा जर ह्यो असा वागायला लागला तर मग काय समजायचं बाकीचं आम्ही? काय लोकात काय इमेज राहील आपली जर आपणच एवढ्या खालच्या लेवलला जाऊन कामं करत असलो तर? त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, अहो नाही नाही नाही, आम्ही कशापायी आमच्या सुनेला घराबाहेर काढू? अहो पोरांचं झालं असेल काहीतरी तर आणि आमची सून तशी बी हाडाची शेतकरी नाही, त्यामुळं शेतात काम करणं तिची हौसच आहे. म्हणून शेतात काम करायला ती गेली असेल आणि बायको काम करत्या म्हणून माझा पोरगा बी गेला असेल मदतीला. तुम्ही काय एवढं फार मनावर घेऊ नका साहेब, त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो. हो, आपल्या पक्षाला नाव लागल, आपल्या पक्षाचं बोट कुणी दाखवल किंवा आपली पद कमी होईल असं आम्ही कधी काही करणार आहोत का? तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर? त्यावर लगेचच लवकरात लवकर ही सगळी थेरं तुमच्या लेकाला आणि सुनाला बंद करायला लावा. आणि जर तुम्ही या समजाच्या करत्या करवित्या असाल, जर तुम्ही पब्लिसिटीसाठी तुमच्या लेकाला आणि सुनाला हे असं शेतात राबवत असाल नवं, तर ते बी बंद करा असं म्हणतात. बाळजाबाई म्हणतात, पब्लिसिटी? त्यावर लगेचच आमदार साहेब म्हणतात, होय म्हणजे तुम्ही किती चांगले आहात, तुमची घरची किती चांगले आहेत, तुम्ही तुमच्या लेकावर आणि सुनावर किती चांगले संस्कार केलेत, कसं तुम्ही त्यांना लोकांबरोबर मिळून मिसळून राहायला लावता, हे समजा तुम्हाला दाखवायचं असेल ना सामान्य जनतेला, तर हे समजा धावणं बी बंद करा. नाही, कारण या समद्याचा काही उपयोग नाही आहे. शेवटी ह्या समद्यामुळं आपल्या नावाला गालबोट लागते, कळायलंय नवं? त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणतात, होय 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 साहेब, अहो कळालं की, तुम्ही काही काळजी करू नका, काय करायचं ते आम्ही बघतो की. आणि मग बाळजाबाई फोन कट करतात आणि आता त्या म्हणू लागतात, कृष्णे अगं घरातनं बाहेर गेलीस तरी बी अजून माझ्या नावची तू काही निघाली नाहीस. आता असं वाटायलंय की तुला काय माझ्या 5वी बिचवीला पुजलंय का काय माझ्या घरच्यांनी, माझ्या आईबानं कुठनं मूर्ती उगवला आणि त्या दिसाला तुझं तोंड मला दिसलं. त्या दिवसापासून अगदी वाळवीप्रमाणे माझ्या नावापुढं चिटकलेलीच आहेस. नाही, आता काय बी झालं तरी बाळजा, तुला चिडचिड करून चालायचं नाही. त्या कृष्णाला घरी परत आणण्याबिगर पर्याय नाही, कारण जर त्या कृष्णाला घरला परत आणलं नाही नवं तर दुष्यंता तिला मनविण्यासाठी हे असले 56 नखरे तिच्या मागं करतच बसणार. आणि जर दुष्यंत हे समजा असं काहीतरी करत राहिलं का नाही तर उगाचच्या उगाच तुझ्या नावाची बदनामी होणार. मग सावित्री हिच्या घरी स्वतः बाळजाबाई कृष्णाला आणायला जातात. आता कृष्णाला तर अजिबातच यायचं नसतं, पण भक्ती तिला समजवते की कृष्णे आता असं नाटक करू नगस, जायला नाही म्हणू नगस. कृष्णा म्हणत असते, अगं भावा, पण आता माझं त्या घरला जाऊन काय बी नाही होऊ शकत. माझ्या मनात दुष्यंत सरकारांच्याबद्दल आता काय बी भावना नाहीत. उगाचच्या उगाच मी तिकडं जायचं आणि माझ्या मनात नसताना इच्छा विरुद्ध माझं मन मारून राहायचं, या समजायला काय अर्थ आहे गं? पर भक्ती तिला म्हणते, तुला माझी आण आहे, तुला जावंच लागते. मग कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्ण आता दुष्यंतच्या म्हणजेच रांगडे पाटलांच्या वाड्यावर राहायला येते. आता दुष्यंत कृष्णाला समोर बघून खूपच जास्त खुश होतो, आनंदी होतो, म्हणजे त्याला काय करू आणि काय नको असं होतं. मग काय, दुष्यंत हा औक्षणाचं ताट तयार करून आणायला सांगतो आणि कृष्णाला ओवाळून तिचं औक्षण करून छान फुलांच्या पायघड्या वगैरे तिच्यासाठी टाकतात आणि मग तिला दुष्यंत घरात घेतो. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, म्हणजे माझा विश्वासच बसत नाही आहे की तू खरोखर घरी परत आली आहेस. तुला काय सांगू, मला केवढं भारी वाटतंय. म्हणजे मला तर ना हे सगळं मी एक स्वप्न बघतोय असंच वाटतंय. मी खूप वाट बघत होतो कृष्णा तुझी. मला असं झालं होतं की तू कधी या घरात परत येशील. तुला माहिती आहे, तुझ्या अस्तित्वाची, तुझ्या असण्याची, तुझ्या बोलण्याची, तुझ्या हसण्याची मला इतकी सवय होऊन गेली होती ना की म्हणजे मला हे घर, ही खोली सगळं खायला उठत होतं. पण आता तू परत आली आहेस ना कृष्णा, आता खरंच मला खूप भारी वाटते. म्हणजे ते म्हणतात ना, काहीतरी हरवलेलं असतं ज्यामुळे आपल्याला खूप रुखरुख लागून राहते, एखादी महत्त्वाची वस्तू. अगदी तसं वाटत होतं मला तू या खोलीतनं बाहेर गेल्यामुळे. कृष्णा, आता तू घरी परत आली आहेस ना, आता पुन्हा मी तुला कुठे आणि कधीच जाऊ देणार नाही आहे. आता कायम तू माझ्याबरोबर इथे ह्याच घरात आणि ह्याच खोलीत राहायचं. नाही ना जाणार कृष्णा तू मला सोडून.
कृष्णा बोल ना. त्यावर कृष्णा मात्र निरुत्तर असते, ती काहीच उत्तर देत नाही. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू जरी काही बोलली नाहीस ना तरी मी तुला कुठे जाऊच देणार नाही. हा आता माझा शब्द आहे आणि माझा पण सुद्धा आहे. तू आता कायम ह्याच घरात राहणार. तर दुसरीकडे आता कालच्याला प्रार्थना केला आणि आजच्याला सुनबाई घरला आल्या बी, ते सुद्धा चक्क बाळजाबाईंनी सुनबाईसनी परत आणल्या. हे बघूनच अढळरावांना खूपच जास्त आनंद झालेला असतो. अढळराव इतके हर्षवायू झालेले असतात, इतके हर्षवायू झालेले असतात की म्हणजे अढळरावांना कळतच नसतं की मी आत्ता काय करू आणि काय नको. अढळराव आता ताबडतोब देवी आईसमोर हात जोडतात आणि म्हणत असतात, तुझी लीला आघात आहे ग, आघात आहे. अगं म्या तुझ्याजवळ कालच्याला माझं मन मोकळं केलं आणि काल म्हणलो की माझ्या सुनेला घरला परत घेऊन ये. त्या बाळजाला जन्माची अद्दल घडवायची असेल तर कृष्णा नावाचं हत्यार ह्या घरात आलंच पाहिजे. आणि आज चक्क तू खरोखर कृष्णाला ह्या घरात परत पाठवलंस. खरंच गा आई, खरंच तुझी लीला आघात हाय, तुझा चमत्कार सर्व उपर हाय. तुझ्याशिवाय ह्या धरणीवर पान बी हलणार नाही हे जे म्हणलं जातं का नाही, त्यात काय बी खोटं नाही. आता ज्याप्रमाणे कृष्णाला घरला आणलंयस की नाही, तसाच दुष्यंतचा आणि तिचा संसार बी सुखाचा कर बघ. तर इकडे आता कृष्णा विचार करते की मी या घरात आले ते फक्त मला भक्तीनं शपथ घातली होती म्हणून. म्या दुष्यंत सरकारांची बायको म्हणून ह्या घरात आलेलो नाही आणि त्यांनी माझ्याकडनं कुठल्या बी अपेक्षा करायला नको म्हणून म्या त्यासनीस आधीच हे शब्द सांगून ठेवायला पाहिजे. मग आता लगेचच कृष्णा ही दुष्यंत रूममध्ये आल्यावर दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, ह्या अगोदर आपलं लगीन झालं त्या रातच्याला तुम्ही मला सांगितलं होतं की म्या तुमच्याकडनं नवऱ्याच्या कुठल्या बी अपेक्षा करायच्या नाहीत. तुम्ही माझ्यावर कधीच प्रेम नाही करू शकणार. नवरा म्हणून तुम्ही समधी कर्तव्य पार पाडाल, मला बायकोचे सगळे अधिकार द्याल. आज म्या तुम्हासनी तेच सांगायलो. या घरात राहून म्या सुनाची समधी कर्तव्य पार पाडन, बायकोचा धर्म बी पूर्ण पाडन. पर तुम्ही माझ्याकडनं प्रेमाची अपेक्षा करू नकासा. मला तुमच्यावर प्रेम करणं कवा बी नाही जमणार. एकदा विश्वासघात झाल्यानंतर पुण्यांदा तिथूनच सुरू करणं मला नाही जमायचं. त्याबरोबर इतक्यात आता भक्तीचा कृष्णाच्या फोनवर फोन येतो. कृष्णा लगेचच दुष्यंतला थांबा जरा म्हणते आणि फोन उचलते. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे पोचलीस ना ग मग आजच्याला व्यवस्थित? आणि काय ग तुला कळत नाही बाय, फोन बिन काय करून सांगायचं असतंय का नाही? आणि समजा ठीक आहे नवं तिकडं घरच्याला तुझं व्यवस्थित समजा झालं नवं, घरच्यांनी तुला व्यवस्थित घरात बिरात घेतलं ना? आणि म्या काय म्हणालो आहे, रातच्याला तुला झोप नीट लागली नवं घरला? आणि गोळ्या औषधी वेळेवर घ्या कृष्णे, स्वतःला जप आणि काळजी घे. आणि दुष्यंत दाजींबरोबर सारखा वाद घालू नको, जरा भान ठेव. नवरा आहेत ते तुझा, काय म्या पाठवलंय म्हणून फक्त गुम्यागत राहू नगस तिकडं. त्यावर कृष्णा म्हणते, अगं भ भावा थांब, दम धर की, किती एक लागलीस वाक्य बोलशील, समज कळायलंय मला. आणि तू काळजी करू नको, इथली म्या नीट राहतो आणि समज सांभाळून बी घेतो. काय तू बी तिकडच्याला नीट राहा. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.